8:17 झालेत. गाणगापूरला एंट्रन्स केला आता जस्ट. दीड तास लागला तरी आम्हाला गाणगापूरला यायला. क्लायमेट पण मस्त थंड इथे. गाणगापूरला एंट्रन्स म्हणजे कमानीमधनं आतमध्ये आल्यावरती 20 रुपये एंट्री फी घेतात. आणि ॲक्च्युली इथे कसं रात्रीचं प्रवास करणं टाळावं, कारण रस्त्यावर बोर्ड्स नाही आहेत, मध्ये मध्येच बोर्ड्स आहेत. सो तुम्हाला आता पुढे जाऊन मंदिर दाखवतो. मंदिरचे इथे एंट्रन्स केला आम्ही आता. हे गाणगापूर दत्ताचं मंदिर तुम्ही देऊळ बंदामध्ये बघितलं असेल. नारळ वगैरे घेतो इथे. तुम्हाला पूजा अभिषेक करायचं नाही, तिथून जाता येते बघ. जाईल हॉलमध्ये जाईल, मग आतमध्ये गाभाचे दर्शन होते. तेव्हाचा बोर्ड. अच्छा, दर्शन लाईन दिसते तिथून. ॲक्च्युली एंट्रन्स आहे. आता मगाशी इथूनच गेलो आम्ही. ते वर जाऊन परत खाली उतरायचं आपल्याला. दत्तांच्या चरण पादुका हे मंदिर आहे इथे आहेत. मस्त वाटतं इथे, प्रसन्न वाटलं इथे पण. मंदिरात आता प्रवेश केला होतो. लकीली गर्दी नाही आहे. सकाळ सकाळ मे बी त्याच्यामुळे असेल. त्या खूप प्रचंड गर्दी भेटली असते आम्हाला. कारण काल एक काका होते आमच्यासोबत, जे आम्ही बाळप्पाचं मंदिर केलेलं. ते बोलले की काल गेलेलं तेव्हा गर्दी होती, आज ॲक्च्युली नाही आहे. हो 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 हो. इथून आय थिंक खाली उतरायचं आहे. यातून खाली उतरायचं आपल्याला. खाली मंदिर आहे. इथे आहे गर्दी खाली. अक्कलकोटपेक्षा आमच्या इथे चांगलं दर्शन झालं, कारण अक्कलकोटला गर्दी खूप होती. त्यामुळे मी काय वाटते फोन काढायला, कारण माकडं उडी मारतात. संख्या जास्त आहे माकडांची. इथे मस्त दर्शन झालं, कारण खाली होतं मस्त. रोडवरनं इथून आलात ना तर हे इथे एक एंट्रन्सचा हा एक गेट आहे. त्याच्या आतमध्ये तुम्हाला गाडी पाठवत नाही. पार्किंग जर तुम्हाला करायचं असेल तर या गेटच्या इथे. इकडे ॲम्पल स्पेस आहे, म्हणजे बसेस वगैरे लागतात. ॲम्पल स्पेस आहे ॲक्च्युली. ते बहुतेक कर्नाटकच्या गाड्या जास्त आहेत की, कारण ऑलमोस्ट हे बॉर्डरवरतीच आहे ना. एकदम महाराष्ट्राच्या बॉर्डर क्रॉस केल्यानंतरच आहे बरोबर. आपली गाडी इथे पार्क आहे.
पंढरपूर इथनं 174 किलोमीटर दाखवत आहे. 3.5 तास दाखवतात इथून आम्हाला. तर आता आज आपलं तिकडे हॉल्ट असणार आहे, रात्रीचा हॉल्ट, कारण कालचा हॉल्ट आपण अक्कलकोटला गेला. सो लेट्स गो. होप तो पंढरपूरला तरी गर्दी नाही भेटली पाहिजे. पण रस्ते म्हणाल ना सोलापूरचे खरंच एक नंबर आहेत. या लोकांना कोकणातले रस्ते करायला काय होतं काय माहित. पण कोकणातले म्हणजे सोलापूरचे गावागावातले तरी रस्ते बघायला सिंगल लेन रोड आहेत. म्हणजे जसं तुम्ही अक्कलकोट क्रॉस केलं ना, अक्कलकोट गाणगापूर बायपास जो रोड आहे तो रोड जर क्रॉस केला तर त्याच्यानंतर सिंगल लेनच रोड आहे मोस्टली हा गाणगापूर पर्यंत. पण रस्ता खरंच एक नंबर आहे. कॉन्क्रीटचे पॅच आहेत, मध्ये मध्ये थोडा फक्त पॅच खराब आहे. मध्ये ऑलमोस्ट 10-15 किलोमीटरचा पॅच खराब आहे अक्कलकोट सोडल्यानंतर. त्याच्यानंतर मध्ये खरंच चांगला रस्ता, कारण मध्ये गावागावं वगैरे आहेत, फक्त अलर्ट राहावं लागतं कारण मध्येच लोक येतात. कारण इकडचे लोक कसे मध्ये क्रॉस बीस करताना बघत नाहीत. तर थोडं गाडी चालवताना थोडा जपून चालवा. आणि रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा इथे, कारण इथे गावं नाही आहेत. म्हणजे गावं आहेत पण ती घरं आत येतात, कारण रात्रीचं संध्याकाळी 7 नंतर सुनसान असेल इथे आणि बोर्ड्स नाही आहेत. सो विचारायला पण कोण नसेल. आणि मॅप पण कधी कधी गुगल मॅप पण आपल्याला फिरवतात, त्यामुळे जास्त रिस्क घेणं टाळावे. संगम बोलत होते हे आहे आतमध्ये जी 2 नद्यांची जी भेट होते. आता हा कमानी आहे त्याची, दिगंबरा. पण काही स्वच्छता नाही आहे इथे. ऍक्च्युली हे जे माझ्या मागे जे मी मागाशी तुम्हाला संगम बोल, मला पण नद्यांची नावं माहीत नव्हती. भीमा नदी माहीत होतं, आता कन्फर्म केलं त्या काकूंची, फुलवाला काकूंची. हे भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे. त्या 2 नद्या एकमेकांना भेटतात. आणि इथे पण वरती स्वामींचं मंदिर आहे वरती. ऍक्च्युली ज्या रोडने आलो ना, सर्कलवरनं लेफ्ट मारून गाणगापूरच्या मंदिर सर्कल आहे, सर्कलवरनं लेफ्ट मारून जिथे आलो आम्ही तिथूनच स्ट्रेट जायचं आहे. संगम म्हणून बोर्ड लिहिलेले आहेत, तिथे सरळ यायचं. त्याच रोडला जे वटवृक्ष हे आहे, सॉरी वटवृक्ष नाही, नाशिकचं त्र्यंबकचं गुरुपीठ आहे, तसंच सेम इकडे केलेलं आहे. तेही तुम्हाला दाखवून जाताना. की गुरुपीठात आलं स्वामींचं. सेम जसं त्र्यंबकचं केलंय ना, तसे गेट वगैरे ना तशीच आठवण आली. असं वाटतं नाशिकमध्येच आहे मी त्र्यंबकला. सेम आहे, या साईडला शेती जशी, हे कॉन्क्रीटचे पॅच तसंच आहे. गुरुपीठ हे सेवेकरी निवास आहे. तर राहायची सोय आहे. श्री स्वामी समर्थ दिसतंय की नाही माहीत नाही, तुम्हाला झूम करून दाखवतो एकदा. हे बघा, सेम गुरुपीठ तसंच केलं. आहे ना सदास पायातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आत मोस्टली कॅमेरा अलाउड नाही, तर मी आतलं शूटिंग नाही घेत आहे. बाहेरून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. स्टेशनकडून आता आपण पुढच्या प्रवासाला म्हणजे आपण पंढरपूरला निघू. आता तिथून 173 किलोमीटर्स आहे, 3.5 तास दाखवते आपल्याला. चला तर पंढरपूरला भेटू आपण. 11:30ला मी निघालो गाणगापूरवरनं. आता दुपारचे 1:30 वाजतात. तर मी आलो सोलापूर सिटीमध्ये सिद्धरामेश्वर मंदिर, जे शंकराचं मंदिर आहे.
ॲक्च्युली मंदिर एकदम तलावातच आहे. तुम्हाला दाखवतो. पडलो आम्ही 9 वाजले. 1.5 तास गेला आम्हाला दर्शनाला. ॲक्च्युली मग पूर्ण आम्ही फोन ठेवलेला आम्ही इथून स्ट्रेट जाऊन त्या बिल्डिंग पूर्ण फिरून लाईन होती. नक्की गर्दी तर नाही आहे. बेसिक शॉपिंग करतोय. विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती घेतली आहे आपल्या घरात ठेवायला आठवण म्हणून, आणि झांज घेतोय त्या शॉपमध्ये. आपण जिथे आपण राहिलो ते भक्त निवास आहे. जे शेगावचं ट्रस्टी आहे ना ते इकडेच आहे. शेगावचं सेम शेगावसारखं केलं आहे. ॲक्च्युली मी पण नाही गेले शेगावला, तर दाखवेन तुम्हाला. ते आता जाईन ना रूमवरती तर तुम्हाला बाहेरचं टूर दाखवेन भक्त निवास. जे स्टेला राहिलो आहे तर मंदिराच्या हार्डली 500 मीटर अंतरावरतीच आहे. गजानन महाराज संस्था शेगाव त्यांच्याकडनं ट्रस्टी त्यांचं तिकडचंच आहे. इथे बघू शकता बोर्ड. म्हणजे ट्रेनचे टायमिंग्स पण दिले आहेत. जर कोणी ट्रेननी जर ट्रॅव्हल करणार असेल तर इनडेप्थ टायमिंग दिले आहेत. त्याचा स्नॅपशॉट तुम्ही काढू शकता. तर ॲक्च्युली हा माझा गेट आहे. मेन 2 गेट आहेत. गार्डनसाठी मागून आहे आणि हा जर नॉर्मल तुम्ही येणार असाल तर इथून आहे. ॲक्च्युली आम्ही पण जेव्हा आलो संध्याकाळी तेव्हा इथे बुकिंगसाठी होतं. आज माझं असं पुढे गेलात ना तर बुकिंगसाठी होतं तिथे 4:30-5 वाजता. त्या खूप लाईन लावलेली. ॲक्च्युली फॉर्म भरत होतो रूमसाठी. मग ते बोलले की AC रूम घ्या. मग मोस्टली थंडीत ACची गरज तर नव्हती, पण आता नाईलाजाने घ्यावा लागला कारण रूम अवेलेबल नव्हते. रूमची अवेलेबिलिटी नव्हती. पण म्हटलं जो आहे तो द्या आता रूम. म्हटलं घेतलं 950 रुपयाला आम्हाला रूम पडला हा. तर खरंच रूम खूप सुंदर आहे. रूमची पण तुम्हाला टूर देईन. आणि बाकी हे माझ्या मागे बघाल ना तर इथं खरंच अजून ॲक्च्युली मी उद्या मुंबईला निघणार आहे, पण अजून एक दिवस राहायचं इथे मन करते. पण जागा खूप सुंदर आहे. तुम्हाला याचा बॅक व्ह्यू दाखवतो. रूमचा टूरही देईन तुम्हाला. इथे गेला तर तुम्हाला इथे या साईडला पण एंट्रन्स आहे. या साईडला एक मंदिर आहे. मी गेलो नाही तर सकाळी विजिट करते, सकाळी दाखवेन तुम्हाला. इथे भक्त निवास हे बिल्डिंगचे नंबर्स दिलेले आहेत. तिथे अशी वेगवेगळी नावं आहेत. काळोखात मोस्टली एवढं काय दिसत नाही आहे, तरी सकाळी पण तुम्हाला टूर देईन. हे जे भक्त निवास आहे इथे, हे जे दिसते इथे भक्त निवास, इथे ॲक्च्युली ऑफिस आहे, रजिस्ट्रेशन ऑफिस. इथेच तुम्हाला फॉर्म बिम भरून इथेच रूमची चावी हँडओव्हर केली जाते आणि मग तुम्हाला रूमपर्यंत त्यांचे माणसं आहेत. आणि ते स्वच्छता खूप छान आहे. आता क्षण आम्ही आता तुम्ही जे माझा प्रसाद बघितला ते खूप सुंदर होतं टेस्ट वाईज पण, आणि खूप स्वच्छता आहे. दर 5-5 मिनिटाला ती लोक साफसफाई चालू आहे त्यांच्याकडे. तर इथे आला तर प्रसाद पण नक्कीच जेवा.
ही एक बिल्डिंग आहे इथे. अशा 2-2, 3-3 4 माळ्याच्या बिल्डिंग आहेत. ते वॉश बेसिन आहे. वॉशरूम पण क्लीन आहे तिथे. टॉवेल दिलेला. इथे एक वॉशरूम आहे. एक नंबर वाटतं. पंढरपुरातला तुम्हाला रूमची टूर बघण्याची रूम कसे वाटले हे सांगा कमेंटमध्ये. आणि आता आम्ही जातो चंद्रभागे नदीकडे. वारकरी संप्रदायात असे म्हटले जाते की चंद्रभागे नदीला खूप महत्त्व आहे. कारण आधी चंद्रभागेचं दर्शन घेतलं जातं. जे वारकरी येतात पंढरपुरात आषाढी आणि किंवा कार्तिक आषाढी निमित्त ते आधी चंद्रभागेचं दर्शन घेतात, मग आपल्या विठू माऊलीचं दर्शन घेतात. तिथून निघालो आम्ही 11, 11:30च्या आसपास. आणि मग आता 2 वाजता आम्ही आलो जेजुरीला. 1:30 वाजता आलो ॲक्च्युली. त्याच्यानंतर आता दर्शन घेऊन जस्ट गडाच्या खाली उतरलो आणि आता पूर्व दरवाजाकडे पार्किंग जिथे गाडी चालू तिथे उतरतो. कारण आता पश्चिम दरवाजाकडनं उतरलो कारण तिथे बानुबाईचं दर्शन घ्यायचं होतं देवीचं. मग म्हणलं या उतरून त्या साईडला जाऊया. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.